नमस्कार मित्रांनो, मी विशाल. नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. राज्यात अनेक दिव्यांग बांधव आमच्याकडे UDID कार्ड आहे, मग आम्हाला महा-ID किंवा जो महासारथी म्हणून एक वेब पोर्टल राज्य सरकारने सुरू केले आहे, हा महा-ID जनरेट करणे गरजेचे आहे का? यामुळे आम्हाला काय वेगळा फायदा होणार आहे किंवा आमचा जो UDID कार्ड आहे, त्या UDID कार्डच्या माध्यमातून आम्हाला जो लाभ मिळतो तो लाभ बंद होईल का? अशा वेगवेगळ्या शंका किंवा प्रश्न लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारले जातात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून UDID कार्ड आणि जो काही महा-ID राज्य सरकारने सुरू केला, यामधील फरक काय आणि त्याचा फायदा आपल्याला होतो किंवा तोटा होतो, याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे लोक व्हिडिओ बघतात अशा सर्व लाभार्थ्यांसाठी एक विनंती असेल की प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता जे काही लोक हा व्हिडिओ बघत आहे त्यांच्याकडे प्रत्येकाकडे UDID कार्ड आहे. आता ते टेम्पररी असू शकतं किंवा परमनंट असू शकतं. अशा सर्व लाभार्थ्यांना सुद्धा महा-ID जनरेट करावा किंवा महा-IDची नोंदणी करावी. एक लक्षात ठेवा, आपला UDID कार्ड आहे हा पार्ट वेगळा आणि महा-ID हा पार्ट वेगळा आहे, लक्षात ठेवा. आता महा-ID जो आहे हा सर्वसामान्य प्रत्येक नागरिकासाठी राज्य सरकारने विविध योजना एका छताखाली किंवा एका पोर्टलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वांना ठाऊक आहे की दिव्यांगांसाठी ज्या काही योजना असतात त्या एक क्लिकवरती मिळणार आहेत, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला नोंदणी करायची आहे. म्हणून दिव्यांग सहाय्यक पोर्टल आपल्यासाठी चांगलं आहे. तर हे असतानाच महा-ID रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर याचं उत्तर होय, करणं गरजेचं आहे. प्रत्येकाने केलं गेलं पाहिजे. याचा अर्थ असा की आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नागरिकासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना सुरू केल्या आहेत. तब्बल 93+ एवढ्या योजना महाराष्ट्रात विविध नागरिकांसाठी या योजनेच्या सुरुवात केल्या आहे आणि त्या योजनांचा लाभ आपण सुद्धा घेऊ शकतो. जरी आपण दिव्यांग प्रमाणपत्रधारक जरी असलो किंवा आपण जरी दिव्यांग असलो किंवा आपल्याकडे UDID कार्ड असतं आणि आपण त्या विविध 15 प्रकारच्या योजनांचा लाभ घेत असतो, तरी सुद्धा राज्य सरकार प्रशासनाच्या ज्या काही 93+ योजना आहेत त्याचा लाभ घेण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला आहे. आता एक लक्षात ठेवा, ज्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती किंवा UDID कार्डच्या माध्यमातून तुम्हाला ज्या योजना मिळतात, त्या योजना किंवा दिव्यांग सहाय्यकवरती ज्या योजना आहेत त्या फक्त तुमच्यासाठी आहेत, इतर नागरिकांसाठी नाही. म्हणून ते पोर्टल महत्त्वाचं आहे. पण राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही जनरल लोक आहेत, जे नागरिक आहेत, ते महिला असो, पुरुष असो, लहान मुलं असो किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, याच्यासाठी जे काही विविध योजना सुरू केल्या त्या योजनांचा लाभ द्यायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नोंदणी करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी ज्या काही योजना आहेत त्या योजना जरी सर्वसामान्य नागरिकांसाठी असल्या तरी सुद्धा त्या ठिकाणी काही योजनांमध्ये दिव्यांगासाठी प्रथम प्राधान्याने त्या ठिकाणी प्रायोरिटी दिलेली आहे. त्यामुळे जर समजा जनरल योजनेमध्ये सुद्धा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल आणि प्रायोरिटी बेसमध्ये जर द्यायचे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नोंदणी करणं खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की प्रशासनाच्या लेवलला पंचायत समिती, जिल्हा परिषद असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या जातात, त्या राबवत असताना त्या ठिकाणी दिव्यांगांना 4%, 10%, 5%, 2% अशा सवलती दिल्या जातात. म्हणजेच त्या ठिकाणी समजा 10 लोकांना ही योजना राबवायची असेल तर 2 लोक ही दिव्यांग पाहिजेत. अशा पद्धतीच्या अनेक योजना आहेत. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचा लाभ द्यायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नोंदणी करणं खूप गरजेचं आहे. दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती ज्या योजना आहेत त्या
सारथी या पोर्टलवरती ज्या काही योजना घोषित केल्या आहेत त्या योजनांमध्ये तुम्हाला प्राधान्याने लाभ द्यायचा असेल तर तुमची नोंदणी होणे खूप गरजेचे आहे. म्हणून मित्रांनो, त्या ठिकाणी सुद्धा नोंदणी करणं गरजेचे आहे. त्या ठिकाणी नोंदणी केली म्हणून तुमचं इकडचे अनुदान बंद होणार किंवा इकडच्या योजनांचा लाभ मिळणार नाही अशा पद्धतीचं काहीच नाही. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये खाली महाआयडी कार्ड कसे काढायचे याची पूर्ण व्हिडिओ याचा दिलेला आहे, तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद.